आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच मोठी बातमी निघते पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते ई पीक पाणीसाठी 20 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ, सर्वरचा गोंधळ मिटणार कधी, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। पुढली मोठी बातमी निघते पूर्णा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिके पाण्याखाली, शेतकरी हवालदिल। पुढली मोठी बातमी निघते 30 जिल्ह्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांची माती, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला। पुढली मोठी बातमी निघते नांदेड जिल्ह्यातील पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान, शेतकरी संकटात। पुढली मोठी बातमी निघते दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये, कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक, राज्यभर करणार फोन आंदोलन। पुढली मोठी बातमी निघते शेतकरी कर्जमाफी बाबत आम्ही ठाम, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। पुढली मोठी बातमी निघते बळीराजा संकटात, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पुढली मोठी बातमी निघते बीड जिल्ह्यात ढगफुटी, शेती पिकांचं मोठं नुकसान, मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे मागणी। पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रात युरियाचा साठा संपत आलाय, कृषी मंत्र्यांचं JP नड्डा यांना पत्र, केंद्राकडे तातडीची मागणी। पुढली मोठी बातमी निघते जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, 2 महिलांचा मृत्यू, शेती पिकांनाही मोठा फटका। पुढली मोठी बातमी निघते शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, शेतमालाचे दर, बच्चू कडूंचा राज्य सरकारवर हल्लाबोल। पुढली मोठी बातमी निघते शेती परराष्ट्र धोरण ते आरक्षण, नाशिकमध्ये शरद पवारांचा केंद्रासह राज्य सरकारवर हल्लाबोल। पुढली मोठी बातमी निघते पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार थेट 18,900 रुपये प्रति हेक्टर, लिस्ट झाली जाहीर। संपूर्ण अपडेट आजच्या दुपारच्या व्हिडिओमध्ये। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।